पप्पा कुठे चालले तुम्ही? लावली का हटकन? काय झालं मग? म्हणजे हटकन याच्याकडे लावली का? आता योगांचा काळ आहे, तुम्ही कोणत्या काळात जगू राहिले? हटकन लावली का म्हणे? अगं काजल, आपल्या घरी पित्र यात मला 4-5 लोकांना आमंत्रण सांगायची. म्हणजे घालायचीच आहे का तुम्हाला आता ते? आणि मग घालायची म्हणजे ती परंपरा आहे आपल्या हिंदू संस्कृतीतली. मला ना पप्पा बिलकुल नाही आवडत ते पित्र बित्र हे सगळं, बरं का? मी आधीच सांगते. काय घालायचे? गेले ते माणसं खादार दुसरंच येत खात्यात आपली इथं फुकटचं भेटलं म्हणजे खात्या का बघा 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 काय घालीत बसायचं ते? अरे अरे अरे, तुला आहे ना मी कमी पडलो गाड्या संस्कार द्यायला. काय कमी पडलो? काय कमी बिमी नाही पडले. माझे जे संस्कार आहे ना ते चांगले. उलट काय पित्र बित्र नाही घालायचे आपल्याला. तू ये ना झोका खेळून घे आणि गपचीप आहे. मम्मी ए मम्मी, काय ग? काय म्हणती? हे पप्पा काय म्हणून राहिले? काय हो? ते म्हणताय पित्र घालायचे. मग आता घालावंच लागतील ना. असं हा, थोडंच कशी आहे बोलली का? बरं? तू पण त्यांच्याच याच्यात जाळ्यात उतरती का ग? तुझ्या पाहिजे नाही रे, तू पोरगी आमची. आम्ही जे करू ना आम्ही काय वाईट करू राहिलो? तुम्ही जर आता पित्र घातलं ना उद्या मानावर म्हणशील तर आई बाप पित्र घालीत ना ते तू पण घाल म्हणशील. मला नाही करायचं हे सगळं. म्हणजे तुम्ही पण करू नका, मी पण करणार नाही. तुला डोक्यात नाही आहे जे मेलेले माणसं आहेत त्यांचं आहे ना, केलं नाही तर ते आपल्याला त्रास देते. कळतं का तुला? काय त्रास नाही देते का मम्मी? हिच्या नको नादी लागू. खाऊगुले खाऊन जाते या. तू गप, तुला नाही माहिती. 10 लोकांची यादी केली. आता आहे ना मी आमंत्रण सांगून येतो. हा ये सांगतो मी स्वयंपाक करते. हा 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 चालेल. आणि आले का मग व्यवस्थित वाढून द्यायचं काम करायचं. हा मी आहे ना, तुम्ही काय ताण मी घेऊ? स्वयंपाकात काहीच मदत करणार नाही. करू नको, पण तोंडाच्या बाहेर असा अपशब्द काढू नको. पित्र घालू नको हे म्हणणं म्हणजे एकदम चुकीचं आहे. आणि त्यातल्या त्यात एक मुलगी सांगते आई वडिलांना कशाला पित्र घालतात. अहो आमची चव जाती ना. म्हणजे तुझ्यावर काय संस्कार केले आम्ही हे उघडं पडतं ना बेटा. तिचा लाड तुमचा वाला आहे, तुम्ही ऐकते नाही. मी एका खापक्यात नीट करते असं तिला. कधीच म्हणू नको. ह्या बा पित्र का घालतात याचा वाला निवांत मी तुला सांगा. बरं ठीक आहे. हा असं म्हणू नको इथून पुढे. बरं आता तुम्ही स्वयंपाक पाणी केलं नसेल तर घाला खाऊ फुकटचं. हा इथून पुढे असं म्हणू नको. येतो का मी? खाणार लोक येतील खायला, मला काय करते? हिचं तोंड ठेशील गाड्या मी आता. आजच्या दिवस जाऊ दे. तोंड ठेस म्हणजे तिला पित्र का घालतात हे समजून सांग. हा सांगत. ओके. हा आता सांगा तुम्ही मॅडम का बरं घालताय पित्र? अगं वडील घाले देव घालावं लागतात. मग काय होतं त्यांनी? चांगलं राहतं, काही वाईट थोडं राहतं का? मला घालायचीच आहे का तुम्हाला? हा घालावंच लागत आहे. तू तो तोंड बंद कर, नाही तर तुझा बाप गेला ना मी उद्या अशी ठेशी तर तुला पाय. कुठं घालायची रे काय पित्र? इड्या घालीत असत्या. म्हणजे दारात खाऊ घालायचं घ्यायला? त्यांना घरात जेव घालायचा आणि घासीर ठेवायचा. कावळा येतो घास घेतो म्हणजे पित्र. चालवर आपण जाऊन आवरून. मी आवरून नाही लागणार, मी फक्त बसून राहील. तुला आजच्या दिवस मजा कर, तुला उद्या लय कुट्टीचे कुत्रीचे मी नाही करणार. पाहत राहील. चला गाड्या आता आहे ना हा बाबूराव बी घरी काय भेटला नाही. इकडे मळ्यात बसलेला असेल बहुतेक. मळ्यात जाऊन त्याला आमंत्रण सांगतो पित्रचं. कारण तो मेन पित्तूर आहे. म्हणजे उपवास करू ये. बाकीचे सगळे लोक आले नाही तरी चालेल, पण पित्तूर आला पाहिजे म्हणून त्याला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा त्याच्या घरी गेलो होतो, पण घरी नव्हता तो. आता जाऊन सांगतो. मळ्यामध्ये असेल बहुतेक आणि दिसतो इथं. आज कोणी दडी बिडी आहे की नाही? पाहू ना आता असं लिहिलं एखाद्याचा निरोप येईल. तुला नाही गेला कोणाचा निरोप? नाही ना, मीच तुमच्या भरोश्यावर बसतोय. अरे जाऊ दे 10-12 देऊ ना. खीर खाऊ खाऊ पकड जाम झालं रे. हा आता खरं मटण खायला पाहिजे ना. हा ना, जायचं कुठं जायचं? बाहेर तोंड वडी आलं रे. एखाद्याचा कार्यक्रम नाही बा, नाही वा कारणाचा करून कारणाचा पूर्णाचा बरोबर आहे. काय येईल एखादा नाही आलं ना तर आपण हॉटेलला जाऊ जेवायला आवर. जाऊ ना. हा हा मित्राचं आता खायचंच बंद करून टाकू मग. हा मग काय. अरे बाबूराव राम राम. काय बस करणार? अरे आज तशी 8 वाजले तू मळ्यात येऊन बसला. काय झालं मग या भेटला बसलं ना पेरूला. राखर लय पेरू जाते रे. अरे ते झालं महत्वाचं काम आहे ना आज. काय माहिती ना दरवर्षी मी तुला पित्तूर म्हणून सांगतो. म्हणजे माझ्या घरी आज उद्या पित्र आहे. तवाले हा त्या माताचा विषय झाला. हा. काय झालं तुला सांगू का? हा तू एखादा दुसरा पाहिजे उपवास करू. अरे मी ना 10-12 पासून ना सारखे खीर खाऊ खाऊ ना पार तोंड गेलं कामातून. अरे बाबा तू म्हणशील ते जेवण करेल मी तुला, पण ते आजोबा पंजोबा काय म्हणतील? एकदा पित्तूर ठरला ना म्हणजे त्या आजोबा पंजोबाच्या नावाने तुझी विधी मार्ग करायचे असतात. तुला दक्षिणा द्यायची, तुझ्या पाया पडायचं, जेव खाऊ घालायचं हे प्रत्येक हिंदू नागरिकाचं कर्तव्य आहे. असं नको करू बाबा. याला पाठायला नाही चालायचं का? कुणाल का हा? अरे मग कुणालच्या घरी सुद्धा गेलो होतो. मग काय याच्या वडिलांची माझी ओळख आहे. त्याची आई होती ना घरी? हा मग त्याची आई काय म्हणतो? मी विचारलं तर मग तुझे वडीलच होते वाटतं. ते म्हणे मग कुणाला आला तर चालेल का? म्हणलं चालेल ना. तर मग तू बी ये भाऊ, तुला बी आमंत्रण. हा मग आम्ही दोघं येतो ना सोबत. हा हा तर मग जातो. मला अजून दुसरीकडे आमंत्रण सांगायची. किती आमंत्रण आज? 20-25 आहे फक्त. हा का? हा
आणि राहिलं तुझं आता काय बोलला खीर खाऊ खाऊ कटाळा आला ना अरे. तू आहे ना तुला वाटलं तर भाज्याचा घाणा काढील मी. हा, बस, बस, आणि बस. एक आहे ना श्रीखंडाची वाटी आहे ना ती देईल हा? आणि ती खायची मस्त बस, बस, तू चालेल. उपास करू रे भाऊ हा? येईल मग. हा. उद्या किती वाजता येऊ? आणि खीर तुला वाढणार नाही नाही. बरं झालं तू सांगितलं हे बा भाज्याचा घाणा काढील हा. एक वाटी हा, एक आणि पुरी बस. आणि मग जेव हा चालेल. येऊ मग मी ये. ओके कुणाल भाऊ दोघं जण या हो. गाडीवर या मस्त पैकी काय नाही. उद्या 12 वाजता कम्प्लीट हा उद्या ना हो, येतो. बरं बरं आणि 12 वाजेपर्यंत उपास तोपर्यंत घास बीस टाकून घे तू हा. मला फोन कर हा. आवरलं म्हणून लवकर ये. अरे आवरलच पण हा. 12 वाजे लोक दम काढ बरं, उपास चालेल. उपास धर हा. हा थोडासा नाश्ता कर सांगा अरे खा नाही उपवास करून नाही काय खाता येत नाही तरी तुला वाटली भूक लागली नाही खाता येत दादा वरला जेवल्याशिवाय ना हा, हा. तर आपण खायचं नाही राहत मग चांगली गोष्ट नाही तर त्या उपवास करून उपयोग नाही ना सांगू हा पण तू दुसरा पाय म्हणलो मला जरा डचकलो ना मी हा, म्हटलं कसं आता 10-12 जेवण सारखं सकाळ आणि संध्याकाळ तेच चालू आहे ना रे त्याचं उत्तर मी दिलं ना भाज्याचा गाणा काढितो ना तू जाय बरं आता मी येतो जाय ओके मामा कोणाल आता काय टेन्शन नाही आता टेन्शनच भज्याचा गाडा काढ रे. मस्त. खायला गरम गरम येऊ दे हा, मारायचं हा. त्याची बायकोले बारी भजी काढीत बरं का ही अशी आवडली हा मग काय हा. आज चांगला लेप आहे मग लय लय बरी बरं चल म्हटलं जेवढं हा. ते आपण वाट पाहत होतो कोण सांगायला इथूनच घरी जायचं काय आता काय करू हा थोडंसं काम करू आपण हा मग तर 12 वाजता सांगितलं ना उद्याला उद्या 12 हा, वाजता मग जाऊ हा. चल ये बेटा बरं तू तू नको कर. चला हे आहे एक इकडं डांगर इकडं एक आहे हे लईच मोठं आहे ते त्याच्यापेक्षा मोठं आहे हे दोनच डांगर आहे हेच काढावं लागलं काय शोधते काय नाही रे उद्याची पित्र आहे मग डांगर पाहून ठेवू. उद्या पित्र आहे हा काय मला माहित पण नाही तुला सांगितलं नाही का? नाही ना बरं झालं चक्कर झालं इकडे माहित झालं मला वाटलं तुझ्या काकाने सांगितलं बरं डांगर एक भेटलं? आहे ना डांगर एक आहे ते लय मोठं आहे हा हा हे बरं आहे म्हणजे हे सकाळी काढताय ना ताजं ताजं हा बरं बघून ठेवलं हा. कसं सकाळी धावपळ झाली असते आपली आनंद बनवून हा ना वरून झाली असते. चला मग घराकडे जाऊया हा काय रे बरं आहे का सगळं नाही मावशी मग मला थोडंसं काम आहे कंपनीत तर मी उद्याकडेच येतो सकाळी अरे मग लवकर काही चहा पाणी तरी घेतला असेल. नाही आता मला घाई जरा वेळ पण झालेला आहे हा. हा तर मी उद्या सकाळी लवकर 7-7:30 वाजता येतो नाही का टाळू नको बरं का तुला उद्या उपास करू दे हो चालेल सकाळी तसं मी पाहत लवकर राहील हा हो लवकर आहे बरं चालेल का? चालेल मम्मीला त्यांना सांग हो. दादूला दिदीला दादूला सांगा दिदीला पण घेऊन येतो. हा येऊ का मग? हो मी पण सकाळी येतो. लवकर थोडं पाठव बरं तू चालेल चालेल पा बोल मी काय म्हणते कधी येते ना ते लोक बाई अगं बेटा मी आहे ना प्रत्येकाला 12चा टाइम देईल आणि आता 1:15 झाले ना आता पप्पा मी काय म्हणते हा कधी येते ना ते उपास करू लोक आता मला मम्मीने सगळं समजून सांगितलं सगळं मी मान्य पण केलंय मी आता तुमच्यामध्ये तुमच्या आनंदात मी माझा आनंद व्यक्त करते पण आता इतकं जोराची भूक लागली कंट्रोल नाही करू शकत अच्छा अच्छा म्हणजे पित्र घालू नका हे तुला आता हा मला मान्य झालंय ते सगळं ठीक आहे आणि राहायला तुला भूक लागली ना हा. एक काम कर आता तू बरोबर आहे ना स्वयंपाकघरामध्ये जाय आणि तुला काय खायचं ते गपचीप खाऊन घे खऱ्या अर्थाने आहे ना पित्तूर जेवल्याशी बाकीचे लोक जेवती नाही पण माझा तुझे खूप जीव आहे हा ते देवधर्म वरती आहे हा. पण मग मान तू जा आणि जेव गपचीप जाऊ का गपचिप खायचं गपचिप हा आणि सांगू नको पण कोणाला. मम्मीने पाहिलं तर ती हाकलून देतील लगेच. अगं मम्मी आहे तुझी देईल तुला ती वाढू नाही हाकलून देईल जेवले नाही काही नाही काय हो तर बाई जाऊ दे पप्पा काय झालं दिलं हिने काढून मी जेवत होते हिने मारलं मला तुम्हाला काही कळतंय का उपास करू जेवायचा तुमचा लाड हा काय उपयोगाचा नाही घास घातला न उपास करू जेवढा उष्ट माष्ट त्यांना खाऊ घालायचं मला नका सांगू आता हा जेवतच होती का अर्धवट जेवत होते जेवत नव्हती निसं वाढून घेत होती जरा तुम्हाला सगळं तिचंच खरं एक वाटत फक्त काढलं होतं मी हा का हा हे अगं तिला नाही जमनी ग काय अहो, तुझं? पण उपास करायला उष्ट माष्ट घालू नये तुम्ही असे का नाही, बरं काम नाही, हे करता? बाया, मी आहे ना जिवंत माणूस आहे, मांदारा माणूस हा, आहे. बरोबर. लेकरू आहे माझं वालं. जा बेटा जा जीव पण पप्पा नाही मला जेवायचंय बाकीचं मला काहीच माहिती नाही अहो तुम्हाला कळते का उष्ट माष्ट नाही खाऊ घालायचं जरा ऐक ना ऐक. काय ऐक ना अगं जाऊ दे देवाला सगळ्या पुण्य मान राहते बाले किती बरं काय झालं जरा उपवास करू का काय अरे हाय हे हाय. आले का उपास करू आले का आता हे काय एवढं झालं नाही आले ते दिसले पण मग मी सांगितलं होतं काय उपास करू अच्छा 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 म्हणजे राग नका येऊन दे. तू उपास करून सांगेल की आणला अच्छा अच्छा तुम्ही सांगेल नव्हतं का त्याला हा याला सांगितलंय उपास करू हा कधी यावर्षी ना हा मम्मी एकच ताट वाढायचं होतं ना वाढलं मी नाही नाही सगळ्यांना वाढावं लागलं मी काय म्हणतो हा अगं दरवर्षी आपण कोणाला सांगतो बरं, काय भास्कर उपास करू कोणाला नाही सांगतो? भास्कर मी आलोय जरा टाईम 12चा
चल भुका लागली आहे. आता हे उपास करूया ना आपले सालाबादाप्रमाणे म्हणजे अनेक वर्षापासून यांची माझी दोस्ती 50 वर्षापासून हा. दरवर्षी यांना सांगतो ना. हा आता सांगितल्याबद्दल काही नाही पण तो मानपान राहतो देवाला कोण मान्य आहे? हे मान्य आहे. मग आता नेमकं यायला खाऊ घालायचं की यायला खाऊ घालायचं? अगं काजल तो आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे ना. तू प्लीज मध्ये आहे ना जेवणाचे ताटं वगैरे तयार कर. भूक लागली. जा मध्ये जा. आली एवढं मला दरवर्षी हे राहत्यात या वर्षी माझ्या बहिणीचं पोरगं आहे. अगं नाही चालत तसं ए येडपण. बाई, मी पहिले पण जेवतो की नाही हा. उपास कर म्हणे हा. मग तो काल बोलायलाय. अहो माझ्या बहिणीचं पोरगं आहे या असं. वर्षी आम्हाला नवीन करायचं होता. अरे तू गप ग. अहो काय दरवर्षी ते जेवण ह्या वर्षी नाही मात्र नाही जेवण बरं का, वेगळं मला जेवण नाही काहीतरी केलेलं. शंका आली आता इकडं. हा. काय म्हणजे शंका आली? हिचं याचं काहीतरी आहे मग नाही तर इतके दिवस का होतं जेवायला. ए बाबा, ए, ए, ए. नाही का? यायला काय बरोबर बाबा आहे. नाही मी चाललो. हे तो पाय पडून का देवा हे देवा मला नाही जेवायचं. नाही. यायला काही बोलतो. अरे ऐक हा? बहिणीचं पोरगं आहे ते. अहो दरवर्षी ते जेवण ह्या वर्षी ते जेवण आहे काय मटण वगैरे नाही केलं. अहो तो तिरेक माणूस नाही माझ्या साड्याचा पोरग आहे आणि तू बोलू दे ना सॉरी म्हण त्यांना. कसं काय? साड्याचा पोरग आहे तो मग? आणि मावशी लागत ती. आम्ही दोघं मायले काय म्हणते तुझं पण असं काही आहे. दिसणार नाही मला. मग आता येत अरे मग तो विषय आला की तू डायरेक्ट होतो ते तर नाही जाऊ ना काही. तेवढ्यावर तिकडे एवढे बाबरो हे अरे तो साडू मला मारील ना राव. असा कसा दोस्त पाळ सॉरी म्हण त्याला बरं सॉरी भाऊ sorry. हा बरं, ठीक आहे काय नाही आता काय असं ते ना बघून घ्या. ठीक आहे बसा मध्ये ते लहान पोरडे आणले. हा ते देतील ते येऊ राहिले ना. जाऊ दे ना यांना जाते घेऊन. बस बस मध्ये पाणी बिणी दे चला आपण त्यांना. करू. जा जेवण. चला तुम्ही. ते पोरतं डायरेक्ट मध्ये घेऊ करू काय कसं काय म्हणतोय. अहो जेवणाचं म्हणले. अरे मग आता जेव तिची सगळी बाई, जबाबदारी जाऊ दे. एका नंबर आहे का. हा? नाही रे अरे सगळे एका पंक्तीला जेवणार आहे हा, सगळं बाबा. जेवणार ना. हा, चला. असं म्हणते मी. मला वाटतं एक एक घेऊ नाही घालायचं. ना. कसे काय एक एक अरे, दोन- दर- मला दम निघणार नाही म्हणून म्हणतोय. दरवर्षी तुला तर वाढून देतो ते असे तांदूळ फिरकी तर तोच प्रोग्राम आहे ना बाबा त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार. बरं झालं कुणाला सांगितलं कुणाला ते आला. बरं जेवण झालं ना. हा? मामा डेअरी पाय बाबा या. पोळ्या तले भारी बनवलं. नाही ते सार आहे ना काळी भाजी ना चुकली त्या बायको. मी काय आपण दरवर्षी पितो रे मी बरोबर हा. ना. पण त्यांना ते त्याच्या बायकोला तो बोलावला पण त्याला आपण जेवण दिलं व्यवस्थित नाही त्याच्यात याच्यात मी मीठ टाकायचो. पुन्हा काय कारण खीर भारी बनवलं ते पण मामा खीर भारी त्या. एक नंबर खीर होती चल मर